टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज रत्नागिरी जिल्ह्याची पोलीस डिपार्टमेंटची बैठक पालकमंत्री म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि फक्त एकच विषय त्याच्यामध्ये होता की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाच्या सेवनाच्या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी येत आहेत त्याच्यावर ठोस भूमिका पोलीस डिपार्टमेंटनं आणि जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे या संदर्भातल्या सूचना देण्यासाठी आजची बैठक होती। टास्क म्हणून अंमली पदार्थाचं संपूर्ण नामोनिशाण जिल्ह्यातनं मिटलं पाहिजे, यासाठी कशा पद्धतीनं कारवाई करायची याचं नियोजन देखील एसपीनी करावं अशा सूचना मी दिलेल्या आहेत। आणि असा प्रयत्न राहील की अंमली पदार्थाच्या विळख्यातून सुटलेला पहिला जिल्हा महाराष्ट्रातला हा रत्नागिरी जिल्हा असेल अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी काम करावं अशा सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। पण एकंदरीत इतक्या गांभीर्याने एवढं हे प्रकरण होत आहे आणि पोलिसांकडनं काय आता तुमच्या भविष्यात अपेक्षा आहे पाहिजे? मी आणि ही तुम्हाला ही बैठक पण देखील कशी घेतली माहिती आहे की तुमच्या सगळ्यांच्या समवेत बैठक घेतलेली आहे। याचं कारण पोलिसांनी काय केलं पाहिजे ह्या अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त केल्या, तशा तुमच्याकडनं देखील आमच्या अपेक्षा ज्या आहेत अवेअरनेस क्रिएट करण्याच्या, एखादी बातमी करत असताना याच्यामधनं सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून करावी ही विनंती तुम्हाला देखील मी केलेली आहे। त्याच्यामुळं पत्रकार, प्रशासन, शासन असं जर एकत्र आलं तर आम्ही जे 2 महिन्याचं 3 महिन्याचं टार्गेट घेतलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल याची खात्री 100% पालकमंत्री म्हणून मला आहे। राजकीय हस्तक्षेप पोलिसांनी नाही, मी तर असं सांगितलं की अशा बाबतीमध्ये राजकीय पुढाऱ्यांचा जर फोन आला तर ज्याचा फोन येतोय त्याची डायरीमध्ये नोंद करून घ्यावी की अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तीला सोडण्यासाठी अमुक अमुक राजकीय लोकप्रतिनिधीचा फोन होता। आणखी काही कडक सूचना तुम्ही केल्या त्या संदर्भात? नाही, सगळ्याच कडक सूचना ह्या प्रेस कॉन्फरन्सला सांगायच्या नसतात। ज्या काही कडक सूचना किंवा कडक कारवाई करायची ते पोलीस अधीक्षक नक्की करतील। नाही, ही आता आपण एक टास्क म्हणून 3 महिने घेतलेली आहे, पण ही ऑनगोईंग प्रोसेस आहे। 3 महिन्यानंतर हे सगळं संपणार आहे अशातलं बघणं, नवीन कोणतरी तयार होईल, त्याच्यामुळे ते तयार होणार नाही याची देखील दक्षता घेतली पाहिजे आणि ही मोहीम चालतच राहील।